नमस्कार, जनसेवा न्यूज चॅनलमध्ये आपला सहर्ष स्वागत आहे। मोहोळचे आमदार राजू खरे पूर पाहणी दौऱ्यावर, विरवडे बुद्रुक। त्यांच्यासोबत सोलापूर जिल्हाध्यक्ष अजितदादा गट उमेश दादा पाटील हेही। राजाभाऊ खरे यांच्याशी आपण छोटासा संवाद साधला। आपण एक आढावा घेऊया लगेच। शेतकऱ्यांसाठी तत्पर, शेतकऱ्याच्या बांधावर डायरेक्ट शेतकऱ्यांसाठी झोकून काम करणारा किंवा मोहोळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असा एक नेता म्हणून राजाभाऊंची ओळख असलेले राजाभाऊ आज थेट विरोडमध्ये शेतकऱ्याच्या बांधावरची डायरेक्ट ओढ्यामध्ये आहेत। भाऊ आपल्या सोबत आहेत। ही भाऊ तुम्ही परिस्थिती बघितली, शेतकऱ्यांच्या वाटा बघितल्या, ओढे बघितले, पूर्ण परिस्थिती बघितली, कसे पाहताय परिस्थितीकडे आपण भाऊ? नाही, कसं आहे की मोहोळ तालुक्यामध्ये त्यांना जवळजवळ या मोहोळ तालुक्यातली 30 ते 35 गावं ही वेढली गेली। गावाच्या गावं पाण्यामध्ये होती आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं पशुधन गेलं, त्यांची घरदारं सगळी वाहून गेली, त्यांची पूर्ण जमिनी वाहून गेल्या, पीक पाणी सगळं वाहून गेलं। आणि मी गेले 10 ते 12 दिवस झालं आज पूर्ण या पूर्ण 35 गावामध्ये व्हिजिट दौरा करतोय। अगदी घरात म्हणजे बांधावर उतरून दौरा करतोय। प्रचंड असं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। या भागामध्ये बेरवडे असेल, शिंगोले असेल, शेरापूर असेल, इकडं माझी पत्नी फिरत होती, लोकांना धीर देण्याचं काम करत होती। माझ्याकडून एक जी शक्य आहे ती पूर्ण फुलाची पाकळी माझी पत्नी या भागामध्ये फिरत होती। मी या भागामध्ये थोडा उशिरा पोचलो, करत वरची गावं करत 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 गेल्या परवा दिवशी मी बेरवडेमध्ये आलो होतो। भोसले वस्ती, त्या आळगुंडे वस्ती, या वस्तीला मी रात्री भेट दिली। आता उर्वरित राहिलेल्या भागाला मी आत्ता भेट देत होतो। शेतकऱ्यांचं पूर्ण असं नुकसान झालेलं आहे।